मोक्ष. देवा उचल रे, मला कंटाळा आला या अशा जगण्याचा. म्हातारी आर्ततेने म्हणाली. बिचारी एकटीच राहत होती भल्या मोठ्या बंगल्यात. कुणीही नव्हतं बरोबर. फक्त एक बाई यायची धुणं भांडी करायला. खरं तर धुणं भांडी हा बहाणा होता. खरं तर ही म्हातारी जिवंत आहे का मेली आहे याची तपासणी करायला मुलीने सांगितलं होतं. ती बाई नुकतीच येऊन गेली. बोलायला थांब म्हणली म्हातारी, पण मला लय काम आहेत म्हणून पळूनच गेली. फार फार पिकवायची ती म्हातारी हातातला वॉकर टेकत टेकत बाहेर वरांड्यात येऊन बसली होती. आसपास जवळ घर नव्हतं. लांबवर आताशी बांधकाम चालू होती. बाकी शेत होतं. हो, या म्हातारीच्या मालकीचं 30 एकर शेत होतं. तिच्या मालकाने आणि तिने लावलेल्या झाडाकडे एकटक पाहिलं आणि आठवणीने डोळ्यात पाणी आलं. जवळच इमानदार कुत्रं बसलं होतं शेपटी हलवत. इतक्यात भोवती भिक्षामदेही हा नाद कानावर आला. कुत्र्याने सतर्कतेने झेप घेतली, पण फाटकाजवळ जाऊन नुसतंच उभारलं. भुंकलं वगैरे काही नाही. वाजवीपेक्षा जास्तच उंच तर्णाबांड आणि गौरवर्णीय संन्यासी आत आला आणि म्हणाला, माय भिक्षा दे. म्हातारी बोलली, कशी देऊ? मला ना उठता येतंय ना बसता येतंय. तू ये आणि हातानं घे. सामान बिमान चोरायचा विचारसुद्धा मनात आणू नकोस. मी जवळ बंदूक बाळगून आहे, समजलं का? यावर तो मुलगा जोरदार हसला. त्याने पांढरे शुभ्र दात दिसले. तो म्हणाला, अगं वेडे, हे वस्त्रही मला ओझं वाटतं. तिथं तुझं जुनाट सामान माझं काय कामाचं गं? यावर ती म्हणाली, तू मला दिसतोय, ये माझ्याशी गप्पा मार ना. तो लगेच तिच्यासमोर खुर्चीत जाऊन बसला. आता मात्र तू मला नीट दिसलास. बाबा, अगदी श्रीपाद श्री वल्लभ सारखा देखणा आहेस. नाव काय आहे बाळा? मला लोक स्वामी म्हणतात. पण आजी, तू रोज मुक्तकर म्हणून का ओरडतेस ग बाई? अरे बापरे, म्हणजे तू रोज जाता येता ऐकतोस तर माझं दुःख. तरुण किंचित हसला आणि म्हणाला, होय, रोजच ऐकतोय. म्हणून तर आज आलो तुला भेटायला. काय सांगू पोरा तुला, मला 2 पोरं आणि 1 मुलगी. माझे मालक तलाठी होते. 16 वर्षाखालीच वारले. त्यांनी शेतात हे घर बांधलं होतं. हे सगळं शेत आमचंच आता वाट्याने दिलंय. दोन्ही पोरं सांभाळत नाही. ते 1000 बहाणे सांगतात. इकडे ये म्हणलं की यांची पेन्शन आहे. पण पोरांना आता ATM का कसलं कार्ड काढलंय बँकेत. बँकेतही यायची गरज राहिली नाही. काही पैसे तोंडावर फेकतो बस. एक जेवणाचा डब्बा येतो, बेचवतेच आपलं खात असते. मुलीला आहे माया, येती भेटती रडती आणि निघून जाती डोळे पुसत. फारच माया आहे तिला माझ्याविषयी. स्वामी मंद हसले आणि म्हणाले, माया वगैरे झूट असतं. माई ती शेतावर नजर ठेवून करत असेल तर. नाही नाही रे पोरा, ती तसली अजिबात नाही. अगं फोन करून म्हणून तर बघ तिला. म्हणावं, तुझं सगळं चांगलं आहे. मी जायदाद पोरांच्या नावाने करते. आणि जोरदार हसू लागले. म्हातारी तापट होती, पण आज ती शांत बसली होती. मोक्ष पाहिजे तुला ना? मिळेल, जरूर मिळेल, अवश्य मिळेल ग. त्यासाठी तर मला इथे पाठवलं आहे भगवंतानी. म्हातारी म्हणाली, देव माझं ऐकतो का? ऐकतो का? कान किटून गेले. परमेश्वराचे स्वामी म्हणाले, आणि मुक्ती दे, मुक्ती दे. इतकं सोपं वाटतं का तुला ते मिळवणं? तो तरुण संन्यासी विलक्षण तेजस्वी दिसू लागला. अंगाला चंदन कस्तुरीचा सुगंध दरवळत होता. गोरापान, गळ्यात रुद्राक्ष माळा शोभत होती. तो बोलू लागला. ज्ञानाचा अतिप्रचंड झरा मुखातून वाहणारा होता हे पक्कच होतं. स्वामी म्हणाले, अगं मुक्ती दे, मुक्ती दे. असं म्हणून मुक्ती मिळत नसते. ती एक प्रक्रिया आहे. जसं पाऊस ये, पाऊस ये असं नुसत्या बोलण्याने तो येत नसतो. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ढग तयार होते, वारा आपलं कार्य चोखपणे बजावणे, डोंगरांनी अळवणे, झाडांनी बाष्पयुक्त वातावरण निर्माण करणे, आणि मगच पाऊस पडतो. तुझ्या नुसत्या पोकळ बडबडीने ती युक्ती फक्त जागी झाली. तुझ्या नुसत्या पोकळ बडबडीने ती शक्ती फक्त जागी झाली. तुझ्यापर्यंत येणार नाही. आणि तू भाग्यवान आहेस माहीस. परमात्म्यानं यांनी मला आदेश केला, कारण तुझं मागल्या जन्मी पुण्य अफाट होतं. या जन्मी तुला मिळालेले भोग हे राहिलेल्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी होतं. म्हातारीचा कंठ दाटून आला आणि डोळ्यात अश्रू व्हायला चालू झाले. ती म्हणाली, कारण काही असो, माझी प्रार्थना पोचली हे महत्त्वाचं आहे.
माई जगातील प्रत्येकाची हाक परमात्मन यांच्यापर्यंत पोचतेच, पण प्रारब्ध संचित अटळ असल्याने ते हस्तक्षेप टाळतात. पण काही खचित प्रसंगी त्यांनाही नियमात बदल करावाच लागतो. इतक्यात उघड्या गेटमधून अतिशय पांढरीशुभ्र गाय प्रवेश करून आत आली आणि तिथेच उभारली. तरुण संन्यासीनं प्रसन्नपणे त्या गायीकडे पाहून स्मित केलं. मी कुठेही असू दे, ही मला शोधत येतेच येते. मग मला मुक्ती मिळेल का रे पोरा? म्हातारीचा आर्जवी आणि कातर स्वर पाहून त्या संन्याशाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ते म्हणाले, माई, मुक्ती म्हणजे सगळंच सोडून देणे. अगदी सगळंच ना? संपत्ती ना, आत्पेष्ट ना, मुलं ना, आपला देह, कशाबद्दलही मोह नसावा. माई, तू आज या जमिनीच्या तुकड्यावर मोह लावून बसली आहेस. आज तुझ्या जीवनात काही राहिलं नाही. आता तू आनंद मानायला हवास, कारण हेच खरं जीवन आहे. इतके दिवस फक्त नाटिका चालू होती असं समजता कुणाकुणाकडून ही अपेक्षा करू नकोस. अगदी स्वतःच्याकडून देखील ही तू जर या जीवनातच जिवंतपणे सगळ्या बंधनातून सुटलीस तर तुला मेल्यावर कोण अडवणार आहे? जे पाप झाले त्याची माफी माग आणि मग बघ चमत्कार, तू मुक्त झाली म्हणून समज. इतक्यात तो संन्यासी उठला. म्हातारीच्या डोक्यावरून ममतेने हात फिरवला. तिचे अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. कुत्रंही मागं उठलं आणि संन्यासीचा मागे चालत आलं. गाय तिथेच उभारली होती. तिला संन्यासी थापटच होता. म्हातारी म्हणाली, मी जर इतकी पुण्यवान म्हणतोस, तू तर तुझे परमात्मन का आले नाही मला सांगायला? यावर संन्यासीने सुंदर स्मित केले आणि म्हणाला, माई, ती नजर पाहिजे ते इथेच आहेत. यावर म्हातारी स्तब्ध झाली. इतक्यात संन्यासी मोठ्या आवाजात म्हणाले, माई, इकडे नीट बघ जरा. गाय उभारली होती. त्याला टेकून संन्यासी उभा होता. पायाजवळ स्वान होता. मोठा पिवळसर प्रकाश पडला. त्यात म्हातारीचे डोळे दिपून गेले. काही क्षणातच गळ्यामध्ये हार असलेले, त्रिशूळ असलेले तीनमुखी दत्तात्रय तिला दिसू लागले. तीन कृत्य भावनेने हात जोडले आणि डोळे मिटले आणि मनातून पक्का विचार केला, परमेश्वरा, मी सगळं सोडलं आहे आणि तुझ्या चरणाशी लीन आहे. इतक्यात तिच्या अंगालाही कंप सुटला. दोन्ही नाकपुड्यामधून श्वास संपातळीत वाहू लागला. तिने एकदम मोठे श्वास घेतले आणि म्हातारीने खुर्चीत मान टेकली. आत्मज्योत भगवंताच्या छातीमध्ये विलीन झाली. ती मोक्षाला शेवटी गेलीच.